नमस्कार, परिपूर्ण आर्टमध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे. मी आज सुंदर डिझाईनमध्ये इंद्रजित मंगळसूत्र बनवणार आहे. तर इथे मी गोल्डन मणी मोठे घेतलेले आहेत. मीडियम साईजचे गोल्डन स्क्रू, मोठा मणी, छोटे गोल्डन आणि काळे मणी. आता हे बघा, इथे दोन अलग अलग पदर घ्यायचे आहेत आपल्याला. आणि जे ओपन पदर असतात ना, तिथे अशी गाठ बांधून घ्यायची. जे बंद पदर असतात ना, तिथे आपल्याला अशी सुई बांधून घ्यायची आहे साध्या दोऱ्यातून. आणि त्यानंतर आपल्याला छोटे मणी टाकायचे आहेत. तर सुरुवातीला आपल्याला इथे काळा मणी टाकायचा आहे एक, त्यानंतर गोल्डन, काळा, गोल्डन असे मी 5 मणी टाकलेले आहेत हे बघा. आणि ह्या साईडचे इथे पण आपल्याला मणी टाकायचे आहेत. तर ह्या साईडला मी 4 गोल्डन टाकणार आहे. म्हणजे थोडंसं असं खालीवर जी डिझाईन असते ना सुरुवातीला लोलकच्या इथे आपण मणी टाकणार आहोत मोठा, त्याच्यामुळे असं थोडंसं मागे पुढे हे पदर राहणार आहेत. आता हे बघा, दोन्ही सुया एकत्र पकडून त्याच्यामधून आपल्याला मीडियम गोल्डन टाकायचं आहे. त्याच्यानंतर मोठा मणी आणि परत एक छोटा मणी टाकायचा आहे. तर इथे मी 2च बनवलेले आहेत खाली असे लटकन. तुम्हाला अजून हवे असतील तर अजून तुम्ही वाढू शकता. तर आता दोन्ही पदर परत आपल्याला अलग करायचे आहे, दोन्ही सुया. आता हे बघा, हे पदर हलू नये म्हणून मी ते टेपपट्टी लावलेलं आहे. तर एक साईड आपल्याला कंप्लीट करून घ्यायची आहे. तर ह्या साईडला एक काळा मणी, मीडियम गोल्डन, काळा, मीडियम गोल्डन असे मणी टाकायचे आहेत आपल्याला. इथे मी 9 गोल्डन मणी टाकलेले आहेत. 1 2 3 4 5 6 7 8 आणि 9. आणि त्यांच्यामध्ये एक काळा मणी टाकलेला आहे. त्यानंतर मोठा गोल्डन, एकदम जो बारीक साईजचा घेतला होता ना गोल्डन, तो टाकायचा आहे मध्ये. कारण यांच्यामध्ये थोडं अंतर असलं की अजून छान वाटतं, त्याच्यामुळे मी हे छोटा मणी टाकलेला आहे. छोटा गोल्डन, मोठा, छोटा, मोठा असे 5 मणी टाकलेले आहेत मी. 1 2 3 4 आणि 5 मोठे मणी. आणि इथे साईडला हे बघा काळा मणी टाकलेला आहे. तर ह्या साईडला सुद्धा वावताना आपल्याला काळा मणी टाकायचा आहे. त्यानंतर मीडियम गोल्ड, काळा, मीडियम गोल्ड असे 9 मणी टाकायचे आहेत. आता ह्या 9 काळ्या मण्यानंतर परत आपल्याला इथे मोठा मणी टाकायचा आहे. छोटा गोल्डन, मोठा मणी, हे 5 मणी, 5 मोठे मणी टाकून घ्यायचे. आणि त्यानंतर परत आपल्याला इथे काळा मणी टाकायचा आहे. न विसरता ह्या मण्यांच्या मागे पुढे मी काळा मणी टाकलेला आहे. कारण हा गोल्डन टाकला तर तो एवढं व्यवस्थित वाटत नाही, त्याच्यामुळे मग काळा मणी टाकलेला आहे. मीडियम गोल्डन, काळा मणी. आता असे परत आपल्याला हे 9 मणी आपल्याला टाकून घ्यायचे आहे ते. आता बघा, ह्या साईडला पण आपल्याला सेम मणी टाकून घ्यायचा आहे. इथे ह्या मण्याच्या नंतर काळा मणी टाकलेला आहे. तर काळा, मीडियम गोल्ड, काळा, मीडियम गोल्ड असे आपल्याला 9 मणी टाकायचे आहेत. मोजून घेतले ना मग पदर जे आहेत ना ते मागे पुढे होत नाही, एकदम व्यवस्थित येतात. त्याच्यानंतर मोठा गोल्डन, एकदम छोटा, मोठा असे हे 5 मणी टाकायचे. आता यानंतर परत आपल्याला मीडियम आणि काळा. आता इथे सुरुवातीला काळा मणी टाकायचा, त्यानंतर मीडियम गोल्ड, काळा, मीडियम गोल्ड असे हे 9 मणी टाकून घ्यायचे आहेत. त्यानंतर 5 मोठे गोल्डन आणि छोटा मणी त्याच्यामध्ये. आणि लास्टला परत आपल्याला जे मीडियम मणी होते ते टाकून घ्यायचे आहेत. हे बघा, अशा पद्धतीने दोन्ही साईडला असे मीडियम जे मणी आहेत ना ते 9 टाकलेले आहे ते. तर इथे आपल्याला लास्टला स्क्रू टाकून घ्यायचा आहे. लास्टला आपल्याला इथे स्क्रू टाकायचा आहे. दोन्ही पदरांमध्ये घ्यायचा आहे.
आणि जी आपण टेपपट्टी लावलेली आहे ना ती पण काढून घ्यायची आणि व्यवस्थित मणी पुढे सरकावून परत एक एक पदराची सुई आहे ना सुई काढून घ्यायची पहिले आणि मग गाठ बांधायची आहे. तर इथे मी छोटा मणी टाकते बघा. सुई काढायच्या पहिले दोन्ही साईडला एक छोटा मणी टाकून घ्यायचा आहे आणि मग सुई काढून घ्यायची आहे. असं व्यवस्थित पदर खेचून घ्यायचा आणि मग व्यवस्थित आपल्याला गाठ बांधायची आहे. हे बघा अशा पद्धतीने. अशा अंगठ्याचा जो नख असतो ना ते अशी गाठ मारताना अशी पुढे ढकलायची. चार पाच गाठी मारायच्या कारण इथे डबल पदर असल्यामुळे गाठ पण छोटीच बसते. आणि बघायचं पुढे निघते की नाही आणि मगच आपल्याला धागा कापायचा आहे. आता हा जो धागा उरतो ना तो चिपकवून द्यायचा आहे आणि हे बघा इथे जे आपण सुरुवातीला गाठ बांधलेली होती हे पण चिपकवून द्यायचं आहे. असं दिव्याने थोडंसं असं या जी गाठ मारतो ना तिथपर्यंत आणायचं आणि असं प्रेस करायचं. तर हे पण मला करावंच लागेल आता कारण हे सुरुवातीला असल्यामुळे असे धागे दिसतात. तर ते आपल्याला करायचं आहे. पहिलं हे बांधून झालं की आणि मग ते चिपकवून घ्यायचं आहे. आता या साईडचं पण सुई मी काढून घेतली आणि इथे व्यवस्थित 4 ते 5 गाठी बांधायच्या आहेत. तुम्ही जर आपल्या चॅनलवर नवीन असाल ना तर चॅनलला सबस्क्राईब करा म्हणजे मी जे व्हिडिओ टाकत जातील ते तुमच्यापर्यंत पोहोचत जातील आणि शेअर पण करा तुमच्या मित्रमैत्रिणी नातेवाईकांना. खूप सुंदर अशा सिंगल पदरी डबल पदरी मी डिझाईन बनवलेल्या आहेत. तर प्रत्येकाला म्हणजे त्या डिझाईनचा लाभ घेता आला पाहिजे. हल्ली कसं कामातून टाईम भेटत नाही आणि मग कधी मंगळसूत्र आपल्याला बनवायचं असेल तर नेमकं कसं बनवायचं हे पण आठवत नाही. तर बघितलं ना तुम्ही तर तुम्हाला सुद्धा आयडिया भेटून जाईल आणि तुम्हाला जी डिझाईन आवडेल ना त्याच्यातून तुम्ही ती निवडायची आहे. हे बघा आता इथे हा जो पदर आहे तो कापून घ्यायचा आहे आपल्याला राहिलेला थोडंसं लांबून. हे बघा हे पुढचं आहे ना मी ते चिपकवून घेतलेलं आहे धागा. हे वाटत सुद्धा नाही चिपकवलेलं आहे. चिपकवल्यामुळे एकदम त्याला फिनिशिंग येते आणि सुंदर दिसतं. तर हे बघा आपलं इंद्रजित मंगळसूत्र खूप सुंदर पद्धतीनं रेडी झालेलं आहे. तर तुम्ही सुद्धा नक्की ट्राय करा. व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ बघितल्याबद्दल तुमचा खूप खूप धन्यवाद.